आणि आता आपण पाहणार आहोत 36 जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या घडामोडी अगदी झटपट। सुरुवात करूयात बीडच्या बातमीने। बीडच्या आष्टी तालुक्यातील चिखलीमध्ये लक्ष्मी आईच्या यात्रेला सुरुवात झाली। आषाढ महिन्यात अमावस्येच्या अगोदर 3 दिवस चालणाऱ्या यात्रा उत्सवात हजारो भाविकांनी गर्दी केली आहे। नाशिकच्या हनी ट्रॅप प्रकरणाची सोशल मीडियासह शहरात देखील चर्चा होते। हनी ट्रॅपमधील मान्यवरांचं नाव ऐकण्यास नाशिककर उत्सुक अशा आशयाचे फलक लावण्यात आलेले आहेत। कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आता डाळिंब, ड्रॅगन फ्रूट आणि टोमॅटोचाही लिलाव सुरू करण्यात आला आहे। लिलावाच्या पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने शेतकरी डाळिंब, ड्रॅगन फ्रूट आणि टोमॅटो घेऊन आले होते आणि त्यांना चांगला भाव देखील मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले। देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या पंढरपूर कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी पंढरपुरात अनोखी पोस्टरबाजी करण्यात आली आहे। विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताच्या पोस्टरमध्ये संत नामदेव महाराज यांच्या अभंगाचा उल्लेख करत थेट कॉरिडॉरला विरोध करण्यात आला। धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात शिखर दुरुस्तीचा वाद सुरू आहे। राज्य पुरातत्व आणि केंद्रीय पुरातत्व विभागातच मतभिन्नता असल्यामुळे शिखर दुरुस्ती आणि गाभारा दुरुस्तीचा निर्णय होत नाहीये। दोघांच्या वादात दुरुस्तीचं काम रखडलं। कोकण कपिला गोवंश संवर्धनासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि जिल्हा पशुसंवर्धन विभाग रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष मोहीम राबवली जाते। या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। महाराष्ट्र शासनाने गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिल्यानंतर पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला। पुण्यातील कोंढवा परिसरातून वयोवृद्ध महिला बेपत्ता झाली। 72 वर्षाच्या लीला खेमचंद राठोड बेपत्ता झाल्यानंतर शहरातील अनेक सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या आहेत। पोलिसांकडून आजींचा तपास सुरू आहे। कोल्हापुरातल्या कसबा वावडा या परिसरातील ड्रेनेज पाईपलाईनचं काम न करता ठेकेदाराला 85 लाखांचं बिल महापालिकेनं दिलंय। या बिलांवर बोगस महिला इंजिनियरची सही देखील करण्यात आलेली आहे। पालिकेत 85 लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक सत्यजित कदम यांनी केला। मुंबईहून कसाऱ्याला येणाऱ्या लोकलवर अचानक दरड कोसळली। या 2 प्रवासी महिला जखमी झाल्या। लोकल ट्रेनच्या दरवाजात उभे असलेल्या 2 प्रवाशांना गंभीर दुखापत झाली। भांडूप खिंडीपाडा विभागात संरक्षक भिंत कोसळली। संरक्षक भिंत कोसळल्यामुळे काही घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। आणि आता एक ब्रेकिंग न्यूज आहे की बुलढाण्यामध्ये अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरतीच हल्ला करण्यात आलेला आहे। या हल्ल्यात 8 ते 10 पोलीस गंभीर जखमी झालेत। माळेगावमध्ये हा प्रकार घडलेला आहे। माळेगावमध्ये अतिक्रमण काढण्यासाठी काही पोलीस आणि वन विभागाचे कर्मचारी तिथे गेलेले होते। मात्र अतिक्रमण काढत असताना अतिक्रमणधारकांनी थेट पोलिसांच्या गाड्यांवर तुफान दगडफेक करत हल्ला चढवला। यात 8 ते 10 पोलीस गंभीर जखमी झाले असून माळेगावमध्ये आता तणाव निर्माण झालाय। पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले आणि आता जखमी पोलिसांना उपचारासाठी बुलढाणा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून 5 पोलिसांवर उपचार सुरू आहेत। पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी हे अतिक्रमण काढण्यासाठी गेलेले होते। वन विभागाच्या परिक्षेत्रात हे अतिक्रमण असावं त्यासाठीच आपण बघितलं तर पोलिसांच्या बरोबरीने वन विभागाचे कर्मचारी तिथे गेलेले होते, पण त्यांच्यावरती अतिक्रमणधारकांनी जोरदार हल्ला चढवला। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे आता एक क्षणाला आपल्या बरोबर आहेत। राहुल, नेमकं काय घडलं? विशाल, बुलढाणा जिल्ह्यामध्ये माळेगाव नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये काही नागरिकांनी त्या ठिकाणी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केलं होतं आणि अतिक्रमण केल्यानंतर पोलीस असतील, वन विभागाचे कर्मचारी असतील यांनी अगोदर त्यांना अतिक्रमण खाली करण्याच्या सूचना दिल्या होत्या। मात्र ठरलेल्या वेळेप्रमाणे त्यांनी अतिक्रमण खाली केलं नाही। त्या माध्यमातून पोलीस प्रोटेक्शन घेऊन वन विभागाचे कर्मचारी आणि काही पोलिसांचे कर्मचारी हे माळेगावमध्ये दाखल झाले आणि त्या माळेगावमध्ये अतिक्रमण काढत असताना काही अतिक्रमणधारकांनी त्या ठिकाणी पोलीस आणि वन विभागाशी शाब्दिक त्या ठिकाणी त्यांच्यात चकमक झाली आणि चकमकीचं रूपांतर जे आहे ते पोलीस आणि वन विभागावर त्यांनी त्या ठिकाणी हल्ला चढवला। हल्ला एवढा गंभीर स्वरूपाचा होता की या हल्ल्यामध्ये 8 ते 10 पोलीस कर्मी त्या ठिकाणी गंभीर स्वरूपाचे जखमी झालेले आहे। पोलिसांच्या वाहनावर देखील त्या ठिकाणी दगडफेक करण्यात आलेली आहे। आमचे अतिक्रमण काढू नका ही मागणी घेऊनच अतिक्रमणधारक जे आहेत ते आक्रमक झाले होते आणि आक्रमकतेचं त्यांचं रूप जे होतं त्यांनी ते उग्र रूप धारण केलं होतं आणि त्यांनी थेट पोलीस आणि वन विभागावर त्या ठिकाणी हल्ला चढवलेला आहे। हल्ल्यामध्ये 8 ते 10 पोलीस गंभीर स्वरूपाचे जखमी झालेले आहेत। त्यांच्यावर उपचार देखील आता
बुलढाण्याच्या शासकीय रुग्णालयामध्ये सुरू आहे। ही घटना घडताच बुलढाण्याचे एसपी जे आहेत ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत। वातावरण सध्या माळेगावमध्ये तणावपूर्ण वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे बरोबर. आणि ज्या पोलिसांवर हल्ला केला अशा आरोपींचा शोध जे आहे ते आता पोलीस घेताना पाहायला मिळतात। विशाल, धन्यवाद राहुल या सगळ्या माहितीबद्दल। आणि आता पुन्हा एकदा 36 जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या बातम्या। परशुराम घाटात मुसळधार पावसाने हजेरी लावली। घाट माथ्यावरील सततच्या पावसामुळे डोंगरावरील पाणी वेगानं रस्त्यावरती येतंय आणि त्यासोबत दगड, गोटे आणि चिखल वाहून रस्त्यावरती आला आणि त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। बुलढाण्याच्या लोणार तालुक्यात मुसळधार पावसामुळे हजारो हेक्टर पिकांचं नुकसान झालंय। सोयाबीन, कपाशीसह फळबागांचं अतोनात नुकसान झाल्यानं त्याची पाहणी करण्यात आली। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील पिंपरी सरहद परिसरात अतिमुसळधार पाऊस पडल्यानं उतावळी आणि कांच नद्यांना पूर आला। नदीकाठची शेकडो हेक्टर शेती पिकांसह खरडून गेली। नालासोपारा पूर्वेकडील संकेश्वर नगरमध्ये रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आलंय। 10 मिनिटाच्या पावसाने रस्ते जलमय झालेत। चंद्रेश पूजा सोसायटीसह दुकानांमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं। बुलढाण्यातील देऊळगाव कुंडपाळ जलसिंचन प्रकल्प 100% भरलाय। सरोवरच्या भिंतीला मध्यभागी भगदाड पडला आणि पावसामुळे हे भगदाड आणखी मोठं होण्याचा धोका आहे। त्यामुळे धरण फुटण्याचा धोका देखील वाढलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारपासून पावसाचा जोर वाढलाय। हवामान खात्याने 25 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। मच्छीमार आणि नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय। अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील पारस इथल्या मन नदीवरील बॅरेजचे 2 दरवाजे साधारण 6100 क्युसेक्सने उघडण्यात आलेले आहेत। नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला। बॅरेजचे 2 गेट उघडल्यानं बाळापूर शहराला जोडणाऱ्या पुलावरनं पाणी वाहत असल्यानं वाहतूक ठप्प झाली। राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा एल्गार पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे। कर्जमाफीच्या मागणीकरता बच्चू कडू उद्या राज्यभर चक्काजाम आंदोलन करणार आहेत। महादेव मुंडे खून प्रकरणात धक्कादायक खुलासा करणारे विजयसिंह बाळा बांगर यांनी आता या प्रकरणातील शवविच्छेदन अहवाल देखील समोर आणला। बाळा बांगर यांनी पत्रकार परिषद घेऊन महादेव मुंडेंचे फोटो मीडियासमोर आणलेत। मेडिकल रिपोर्टही त्यांच्या हाती लागला असून पोलिसांवरही त्यांनी गंभीर आरोप केले। तर हत्येमागे वाल्मिक कराड, त्याचा मुलगा आणि गोट्या गीतेचा थेट हात असल्याचंही त्यांनी म्हटलं। वाल्मिक कराडचा महादेव मुंडे हत्या प्रकरणात PCR घ्यावा अशी मागणी जी ती ज्ञानेश्वरी मुंडेंनी केली आहे। शवविच्छेदन या प्रकरणात बंगल्यावरनं फोन आल्यानंतर तपास थांबला होता। त्यामुळे वाल्मिक कराड यांची भूमिका महत्त्वाची आहे असं ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाले। महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली। आरोपींना शिक्षा व्हावी या मागणीकरता ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता। आरोपी अजूनही फरार आहे। दरम्यान तपासाबाबत जरांगेंनी माहिती घेतली। पुण्याच्या दौंड तालुक्यातील कला केंद्रात गोळीबार झाल्याची पुष्टी पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली आहे। हवेत गोळीबार झाल्याची पुष्टी पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली, तर गोळीबार कोणी केला याबद्दल तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं। कला केंद्रात सत्ताधारी आमदाराच्या भावाने केलेल्या गोळीबारात एक तरुणी जखमी झाली असा दावा आमदार रोहित पवारांनी केला आणि या पोलिसांवर दबाव असल्याचा आरोपही त्यांनी केला। एक ब्रेकिंग न्यूज, राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा एल्गार पुन्हा एकदा होणार आहे। कर्जमाफी करता उद्या बच्चू कडू राज्यभर चक्काजाम आंदोलन करतायत। यापूर्वी त्यांनी राज्यभर पायी मोर्चा काढत कर्जमाफी करता आंदोलन केलं आणि आता उद्या चक्काजाम आंदोलन करून परत एकदा कर्जमाफीच्या मुद्द्याला घेऊन ते एल्गार पुकारतायत। राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे या विषयाला घेऊन त्यांनी विविध मागण्यांना घेऊन शेतकऱ्यांसाठी म्हणून आंदोलन केलं होतं। उपोषण यापूर्वी केलं, त्यानंतर राज्यभर मोर्चा त्यांनी काढलेला होता आणि आता उद्या ते चक्काजाम आंदोलन करतायत। यावरनं पुन्हा एकदा बच्चू कडू काही केल्या आपली आंदोलनाची भूमिका मवाळ करणार नाहीत असंच एकूण दिसून येत आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागण्यासह अन्य मागण्यांसाठी बच्चू कडू पुन्हा एकदा रस्त्यावर उतरत आहे। उद्या बच्चू कडू यांनी राज्यभर चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। बच्चू कडू माझ्यासोबत आहे। बच्चू, मला सांगू दे, तुम्ही रास्ता रोको चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिलेला आहे, कशा पद्धतीने आंदोलन राहणार आहे आणि राज्यात किती ठिकाणी आंदोलन होणार आहे? तर राज्यभर शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद आहे। आंदोलन जरी आम्ही पुकारलं असेल पण हे आंदोलन शेतकरी हातात घेतल्याशिवाय राहणार नाही हा आमचा दावा आहे।
आणि प्रचंड प्रतिसाद आहे. बऱ्याच ठिकाणाहून पाठिंबे आलेले आहे. मनसेने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. इतरही पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे आणि मग या सगळ्या ह्याच्यामध्ये हे आंदोलन अधिक मजबूतीनं होईल आणि सरकारला निश्चितच याच्यातून एक चांगला संदेश देण्याचं काम शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग बांधव केल्याशिवाय राहणार नाही. सरकारने एक समिती नेमली होती आणि समितीचा अहवाल देखील आला. कृषी मंत्र्यांनी मराठीच्या मुद्द्यानंतर पुन्हा शिवसेना आणि मनसे युतीच्या चर्चा सुरू झाल्या. येत्या 8 ते 10 दिवसात राज ठाकरे मंत्री उदय सामंत यांची भेट घेणार आहेत. मराठी मुद्द्याच्या आधी एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. महायुती सरकारचा निधी वितरणाचा फॉर्म्युला ठरला. नगरविकास नाही तर नियोजन विभागाच्या सुद्धा निधीचं वितरण एकत्रितपणे केलं जाणार आहे. सर्व निधी वितरणाला अंतिम मान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच देणार आहेत. महायुतीचा महामंडळ वाटपाचा पेच सुटलाय. संख्याबळानुसार महायुतीत महामंडळाचं वाटप करण्यात आल्याची सूत्रांची माहिती. भाजपच्या वाटेला 44, शिंदेच्या शिवसेनेला 33 तर दादांच्या राष्ट्रवादीला 23 असे महामंडळांच्या वाटपावर महायुतीत एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी काळात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नगरविकास विभागाकडून विविध योजनांच्या माध्यमातून चाललेल्या उधळपट्टीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाप लावण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार विविध योजनांमधील कामांना मंजुरी देण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची मान्यता घेण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. उद्धव ठाकरे सेनेच्या बैठकीत नांदेडमध्ये झालेल्या कालच्या राड्यानंतर माजी जिल्हा प्रमुख आणि महानगर प्रमुखांची अक्कलपट्टी करण्यात आली. शासकीय विश्रामगृहात सुरू असलेल्या बैठकीत पदाधिकारी निवडीवरनं संपर्क प्रमुख बबन थोरात आणि माजी जिल्हा प्रमुख प्रमोद खेडकर यांच्या शाब्दिक चकमक उडाली होती. शिर्डी शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आयोजित तालुकास्तरीय कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं. यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि शहरातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शहापूरमधील कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. शिवसेना नेते प्रकाश पाटील आणि शिवसेना उपनेते निलेश सांबरे यांच्या हस्ते पक्षप्रवेश सोहळा पार पडला. सदाभाऊ खोताने विरोधकांवर हल्लाबोल केला. जयकुमार गोरे, गोपीचंद पडळकर आणि आपण आधीच फाटके आहोत आणि आम्ही बोलायला लागलो की तुम्हाला तोंड दाखवायला सुद्धा जागा राहणार नाही असा इशारा आमदार सदाभाऊ खोत यांनी विरोधकांना दिला. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं डिमोशन होण्याची शक्यता आहे. माणिकराव कोकाटेंचं खातं अंमळनेरचे आमदार अनिल पाटलांकडे जाण्याची शक्यता आहे. अनिल पाटलांना यंदाच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नव्हतं, परंतु आता अनिल पाटलांची पुन्हा मंत्रिमंडळात एंट्री होणार असल्याचं कळतं. त्यामुळे आता माणिकराव कोकाटेंना पत्त्यांचा डाव होणार असल्याची शक्यता. माणिकराव कोकाटेंच्या व्हिडिओवर सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. मंत्रिमंडळात असताना संवेदनशीलता दाखवली पाहिजे. विधिमंडळात घडलेला प्रकार हा अतिशय निंदनीय आहे. अजित पवार कोकाटेंबाबत भूमिका मांडतील असं तटकरे म्हणाले. माणिकराव कोकाटेंना मुख्यमंत्री करा म्हणजे रोज जुगार खेळून राज्यावरचं कर्ज ते दूर करतील असा टोला प्रशांत जगताप यांनी लगावला. एवढ्या चुका होऊन देखील मुख्यमंत्री माणिकराव कोकाटे यांना पाठीशी का घालतात असा प्रश्न जगतापांनी विचारला. सरकार शेतकऱ्यांसंदर्भात उदासीन आहे आणि या सरकारला शेतकऱ्यांच्या भावनांशी देणं घेणं नाही. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्र्यांना पाठीशी घालणार का असा सवाल वडेट्टीवारांनी केला. धाराशिवमध्ये छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे पाटील यांच्या मारहाणीचा निषेध करत कळंब तहसीलच्या दारात ठिय्या आंदोलन करण्यात आलं. कृषी मंत्र्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विजय घाडगे यांना केलेल्या मारहाणीचे पडसाद मालेगावमध्ये उमटलेले. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेऊन या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढला. माणिकराव कोकाटेंविरोधात पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आक्रमक झाला. कोकाटे खेळत असलेल्या रमी गेम जुगार मटका याला सरकारने अधिकृत मान्यता द्यावी आणि माणिकराव कोकाटे यांना मुख्यमंत्रीपदी बसवावं अशी उपरोधिक टीका करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं. आता वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि आता ब्रेक नंतर इतरही घडामोडी. सांगलीमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं. माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते महेश खराडे यांनी दिला.
कल्याणमधील मराठी तरुणीला मारहाण केल्याप्रकरणी आरोपी गोकुळ झा याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुनावणी दरम्यान आरोपी गोकुळ झा यानं कोर्टात गोंधळ घातला. मराठी तरुणीला मारहाण केल्याप्रकरणी शिंदेच्या शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी मानपाडा पोलिसांची भेट घेतली. आरोपीला आमच्या ताब्यात द्या, महाराष्ट्रामध्ये मराठी तरुणांना मारहाण होत असेल तर खपवून घेतलं जाणार नाही, अशी भूमिका मोरेंनी मांडली. छावा संघटनेचे पदाधिकारी विजयकुमार घाडगे यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण यांना पोलिसांनी अटक केली. सूरज चव्हाण स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाले. अटकेनंतर सूरज यांना जामीन मंजूर करण्यात आला. यंत्रणांनी सरकारच्या दबावापोटी आम्हाला बॉम्बस्फोट खटल्यात गोवला, अशी प्रतिक्रिया मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातून निर्दोष सुटलेल्या आसिफ खानने दिली. तुम्ही निर्दोष पण आमच्यावर प्रचंड दबाव आहे, आम्हाला केस क्लोज करायची असं अधिकारी सांगायचे, असं आसिफने म्हटलं. नागपुरात भर दिवसा 58 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे नागपूर शहर पुन्हा एकदा हादरलं. दुपारच्या सुमारास एका अज्ञात हल्लेखोरानं 58 वर्षीय माया पनसेकर या महिलेची दिवसाढवळ्या निर्गुणपणे धारदार शस्त्राने हत्या केली. ही हत्या कौटुंबिक वादातून झाल्याचं समोर आलं. जळगावमध्ये एका मेडिकल दुकानावर काम करणाऱ्या तरुणाला कामावरनं काढण्याच्या रागातून तुफान दगडफेक झाली. कामावरनं काढण्याच्या रागातून 2 गटातील चोरट्यांनी दगडफेक केली. दगडफेकीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. पुण्याच्या धनकवडीत पुन्हा एकदा गुंडांचा धुडगूस पाहायला मिळाला. दहशत माजवण्याकरता 15 रिक्षा, 3 कार आणि 2 स्कूल बसची तोडफोड करण्यात आली. या हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 नागरिकांना देखील मारहाण करून जखमी करण्यात आले. वसईमधील नवकार सोसायटीत खेळताना तोल गेल्यानं 12व्या मजल्यावरनं पडून 4 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. यामुळे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. मालेगावच्या लोढा मार्केटमध्ये दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने रस्त्याने जाणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातून सोनसाखळी चोरली. सोनसाखळी जोरात ओढल्यानं महिला खाली पडल्यामुळे तिच्या डोक्याला मार लागला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. सोलापूर जिल्ह्यात रात्री घरफोडी करणाऱ्या चोरट्याला ग्रामीण पथकाने अटक केली. चोरट्याकडून सुमारे 8 घरफोडींचे गुन्हे उघडकीस आले. 14,93,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. जळगावच्या 40 गावात हॉटेल जिवाळा गार्डनच्या मागे असलेल्या गोडाऊनला भीषण आग लागली. लाखोंच्या कापसाच्या गठाणी ज्या आहेत त्या जळून खाक झाल्या. तशात डिजिटल व्यवहारांमध्ये प्रचंड वाढ होण्याबरोबरच सायबर फसवणुकीचं प्रमाणही प्रचंड वाढलं. 2024 मध्ये सायबर गुन्हेगारांमुळे नागरिकांचं कोटींमध्ये नुकसान झालं असून ते मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास 206% वाढले, अशी माहिती लोकसभेत देण्यात आली. पतीची हत्या करून त्याचा मृतदेह राहत्या घरात पुरवणाऱ्या आरोपी पत्नीला तिच्या प्रियकरासोबत पोलिसांनी पुण्याच्या हडपसरमधून ताब्यात घेतलं. आरोपी पत्नीजवळ तिचं लहान बाळही असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची छाननी करून ही संख्या कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने ही सगळी प्रक्रिया थांबवल्याची माहिती महिला आणि बालकल्याण विभागातील सूत्रांनी दिली. निवडणुका संपल्यानंतर सरकार छाननीबाबत पावलं उचलण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे संपूर्ण वर्षाचे 12 लाभ दिले गेले आणि या योजनेच्या दुसऱ्या वर्षातील पहिला लाभ मात्र अद्याप बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेला नाही. हा लाभ या महिना अखेरपर्यंत अथवा पुढील महिन्याच्या 5 तारखेपर्यंत मिळेल असं समजतं. चांदीच्या भावात 1,500 रुपयांची वाढ होऊन ती 1,15,000 रुपयांवर पोहोचली आहे. चांदीचा हा नवा उच्चांकी भाव आहे. 1 किलो चांदीसाठी जीएसटीसह आता 1,18,450 रुपये मोजावी लागणार आहे. सोने चांदीच्या दरांनी नवा उच्चांक गाठलाय. प्रथमच सोन्याचा दर जीएसटी वगळता 1 लाख रुपयांवरती पोहोचलाय. जळगावच्या बाजारात सोन्याचा दर जीएसटीसह 1,03,000 प्रति 10 ग्रॅम इतका नोंदवण्यात आला असून तसंच चांदीचा दर 1,18,000 प्रति किलो या उच्चांकावरती पोहोचलाय. वसईमध्ये लहान मुली किडनॅप करण्याचा प्लॅन गावकऱ्यांनी मोडून काढला. तृतीयपंथीयांच्या तावडीतून लहान मुलीची सुटका करण्यात आली. करत जमलेल्या गावकऱ्यांनी त्यांना चांगला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केला. परभणीत सोनपेठ महामार्गावर बसने दुचाकीला धडक दिल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातात 2 जण ठार झाले. मुंबई विमानतळावरील कंत्राटदारांनी काम बंद आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं. उद्या भाजप कामगार असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण त्यांच्यासोबत चर्चा करण्याकरता जाणार आहेत. रवींद्र चव्हाणांसोबतच्या चर्चेनंतर पुढील दिशा ठरवली जाईल. मुंबईसह राज्यात गणेश उत्सवाचे पडघम वाजवण्यास सुरुवात झालेली असतानाच दुसरीकडे पर्यावरण विभागाने
सण उत्सवासंदर्भातील महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्व जारी केलेली आहेत. त्यानुसार पीओपीसह 5 फुटांपेक्षा कमी उंचीच्या इतर सर्व मूर्ती केवळ कृत्रिम तलावांमध्येच विसर्जित करण्यात याव्यात. याबाबत आवश्यक देखरेख आणि नियंत्रण स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावं. तसंच सण उत्सव पर्यावरणपूरक साजरे करावे असं आवाहन पर्यावरण विभागाने केलं. अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने अष्टविनायक दर्शन तर श्रावण महिन्याच्या मुहूर्तावर भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, कृष्णेश्वर, परळी वैद्यनाथ आणि औंढा नागनाथ या 5 ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून विशेष सहलीच्या गाड्या सोडण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि याबरोबरच तीर्थक्षेत्र गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर आणि रायगड किल्ला या ठिकाणीही विशेष जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. लंकेश.